अंगणवाडी सेविकांकडून मोठी धक्कादायक बातमी. अंगणवाडी शिक्षिकेची पालकांवर दादागिरी. अंगणवाडी आज ताजी अपडेट 10 जून. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मराठी बोलणाऱ्या पालकांवर अंगणवाडी शिक्षिकेची दादागिरी. बेळगाव मराठी माणसावर दबाव घालण्यासाठी आता अंगणवाडी शिक्षिकेकडूनही प्रयत्न होत आहे. ताई आई कार्डसाठी फेस रीडिंग करताना पालक मराठीतून बोलल्याने त्यांच्यावर दादागिरी करत फक्त कन्नडमध्येच बोला असा दबाव घालून दादागिरी केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील रेल्वे लाईनजवळील एका गल्लीत अंगणवाडीतील ताई कार्डसाठी पालकाचे फेस रीडिंग करण्यात येत होते. त्यासाठी सोमवारी दिनांक 9 रोजी अंतिम तारीख होती. पण गल्लीतील एक पालक कामगारीनिमित्त बाहेर गेला होता. या अंगणवाडीतील मदतनीसांसाठी दुसऱ्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकाही आली होती. पालक बाहेर असल्यामुळे त्यांना फोनवर संपर्क साधला, पण दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मी वेळेवर येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेने व्हिडिओ कॉलवर फेस रीडिंग करूया असे सांगितले. त्यासाठी दुसऱ्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून त्यांचे फेस रीडिंग करण्याचे ठरले. त्यानुसार त्या शिक्षिकेने व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी सदर पालकाने बोला मॅडम असे मराठीतून विचारले. त्यावेळी मराठी द्वेष्ट्या अंगणवाडी शिक्षिकेचा पारा चढला. त्यांनी तुम्हाला मराठी बोलता येणार नाही, तुम्हाला कन्नडमध्येच बोलावे लागेल असे सांगत दादागिरी सुरू केली. कन्नड बोलण्यासाठी दबाव घालण्यात आला. महिला असल्यामुळे सदर पालकाने वाद न घालता फोन ठेवून दिला. काही वेळानंतर पालकांनी त्यांच्या गल्लीतील अंगणवाडी शिक्षिकेला फोन करून सदर प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. पण शासकीय अधिकाऱ्याप्रमाणेच आता अंगणवाडी शिक्षिकेनेही मराठी भाषिकांवर दबाव घालण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांच्या विश्वासावर मराठी पालक आपले मुले अंगणवाडीत शिक्षिकांवर सोपवत असतात, त्याच ठिकाणी असा भाषिक द्वेष उफाळून येत असेल तर मुलांवर काय संस्कार होणार असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून मराठी भाषिकांवर कन्नड सक्ती करण्यात येत असते. मराठी भाषिकाचे घटनात्मक अधिकार पायंदळी तुडवले जात असतात. आता शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही कानडीकराचा सपाटा लावत मराठी लोकांवर दादागिरी होत आहे. त्यामुळे लोकात संताप व्यक्त होत आहे.